आज आम्ही दोघं नवरा बायकोने मंदिरात जायचं ठरवलं. मग मी माझे सिंपल मेकअप केला. पहिले मी मॉइश्चरायझर लावून घेतला. मॉइश्चरायझर सगळीकडे असे छान लावून घ्यायचं आहे. मग मी सनस्क्रीन लावलं. सनस्क्रीन हा मेकअप मधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते पण खूप छान लावून घ्यायचं आहे. मग मी कन्सिलर लावून घेतलं. कन्सिलर तुम्हाला अंडर आय, माउथ एरिया आणि टी झोनवर लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला तर माहीतच आहे, ब्लशर आणि हायलायटर माझा हा खूप आवडता पार्ट आहे. मी इथे लिक्विड ब्लशर वापरला आहे आणि मग मी स्टेज कंपनीचा कॉम्पॅक्ट पावडर लावला आहे. डायरेक्ट कधीच अप्लाय करायचा नाही. पावडर लावताना नेहमी पहिले असा एक्स्ट्रा पावडर हातावर काढून मग लावायचा, म्हणजे असा खूप थोपल्यासारखं वाटणार नाही आणि तुमच्या मेकअपचं लुक अगदी नॅचरल दिसणार. मग मी हाफ अँड हाफचं काजळ आणि आयब्रो फिल करून घेतलं. आयब्रो करताना जर तुम्ही अशा प्रकारच्या ब्रशनी केलं तर ते खूप छान दिसणार, खूप छान फील होणार. मग मी VLCCचं काजळ डोळ्यांना लावून घेतलं आहे. दोन्ही डोळ्यांना छान असं डार्क काजळ लावून घेतलं आहे. त्याला हलकंसं स्मच करून घेतलं की त्याचा लुकही खूप छान दिसतो आणि एकदम नॅचरल दिसतो. आणि मग मी फॉरएव्हर 52चा हा मस्करा अप्लाय केला आहे. खूप छान थिक असा मस्करा आहे हा. आणि हे नेकचं हायलायटर आहे. खूप छान पिगमेंट आहे. बघू शकता तुम्ही किती छान शाईन आला आहे आणि एकदम नॅचरल आणि सिंपल लुक आला आहे. तर हा बघा माझा फायनल लुक कम्प्लीट झाला आहे. मी व्हिडिओमध्ये बिलकुल फिल्टर नाही लावला आहे, तरी पण तुम्ही बघू शकता किती नॅचरल आणि शाईन आले आहे फेसवर. तर तुम्हाला पण असे मेकअप ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा. मेकअप करताना खरंच वेळेचं काही भान राहत नाही, त्यामुळे खूप उशीर झाला आहे. तिकडे माझ्या नवरबांची तयारी होऊन ते वाट बघत आहे. तर आता आम्ही मंदिरात जायला निघालो आहे. बघा खूप छान असं वातावरण झालं आहे बाहेर आणि नुकताच पाऊस येऊन गेला आहे. त्यामुळे मंदिरात पण अजिबात गर्दी नाही आहे. खूप छान असा आमचं आरामात दर्शन झालं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची इतकी आतुरतेने वाट बघत असते, कारण तुमच्या कमेंटमुळे मी मोटिवेट होते आणि असेच नवीन नवीन तुमच्यासाठी असे खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार. तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.